एविक्शन एविक्शन एविक्शन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत आहे यूट्यूब चॅनलला. तर आज आपण बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावर एविक्शन होणार आहे. एपिसोड 15वा आहे. तर एपिसोडच्या सुरुवातीला जे आहे टास्क घेतला गेला. टास्कमध्ये जे आहे भाऊने सांगितलं की तुम्हाला एका गोणीवर फोटो लावायचा आहे जो इथं राहायला डिझर्व नाही करत, आणि ती गोणीला फोटो लावून ती गोणी दरवाजाकडे फेकून द्यायची. तर जे आहे आपण सुरुवातीला बघितलं की विशालनी सोनालीचा फोटो लावला आणि जे आहे तिची गोणी दरवाजाकडे फेकली आणि रिझन दिला की तिचा गेम दिसत नाही आहे. जे मला पण दिसत नाही आहे. ती कुठं कुठं थोडंसं म्हणजे इकडचं तिकडं तिकडचं इकडं करते 100%, पण तो असा गेम नाही दिसत आहे आपल्याला. त्यानंतर आयुषने अनुश्रीचा फोटो लावला. तन्वीने विशालचा लावला. आता तन्वी तर विशालला सोडतच नाही आहे. त्यानंतर रोशननी तन्वीचा फोटो लावला. तर हे असं सगळ्यांचा फोटो लावून जे आहे ते दरवाजाकडे फेकलं गेलं. त्यामध्ये परत मग भाऊनी दुसरा टास्क घेतला आणि जे आहे या सगळ्या टास्कमध्ये सोनाली, रुचिता आणि अनुश्री यांना भाऊनी चान्स दिलेला नव्हता. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला बोललो की भाऊनी ठरवलं होतं, भाऊनी त्यांना सांगितलं होतं की तुमचा जो बिहेवियर होता त्यामुळे तुम्हाला टास्क जे आहे टास्कमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही. आता भाऊ बोलले म्हणजे संपला विषय. त्यानंतर परत दुसरा टास्क घेतला. टास्कमध्ये असं होतं की जे आहे जो वरचा सिटिंग एरिया होता, सिटिंग एरियामधून तुम्हाला मडक्यावर फोटो लावायचा आहे ज्यांना तुम्हाला काढायचा आहे आणि त्यांचा फोटो लावून खाली तो मडकं स्विमिंग पूलमध्ये सोडायचा आहे. तर आपण बघितलं की जे आहे दीपालीने सचिनचा मडकं फेकलं आणि सांगितलं की सचिन दादानी गेम अप करायची गरज आहे. खरंच गरज आहे. तर ते योग्य वाटलं आपल्याला. त्यानंतर सागरनी तन्वीचं नाव घेतलं आणि सागरनी रिझन दिलं की हिने मागच्या टास्कमध्ये माझं नाव घेतलं होतं म्हणून या टास्कमध्ये मी तिचं. तर सागर दादा तो जो टास्क आहे तो यासाठी आहे की जे आहे कोणाला गेम अप करायची गरज आहे त्यासाठी आहे. कोणाचं गेम खूप कमी दिसलेला आहे या पूर्ण वीकमध्ये, त्यासाठी तो आहे. आणि सागर जे आहे तुम्ही तुमची जे आहे रिवेंज काढताय. त्यानंतर करणनी ओमकारचा जे आहे मडकं फेकलं, जे की बरोबर वाटलं आपल्याला, कारण ओमकार दिसतच नाही आपल्याला. त्यानंतर राधानी जे आहे सोनालीचं नाव फेकलं, जे की योग्य वाटतं. त्यानंतर दिव्यानी तन्वीचं, रोशननी सोनालीचं, प्रभूने विशालचं. आता इथं प्रभूने पण जे आहे विशालचा मडकं फेकला आणि सांगितलं की मी आलो होतो तेव्हा यांनी मला उचललं होतं, जे आहे असं बाहुलीसारखं उचलून ठेवलं होतं. तर जे आहे प्रभूला पण हा टास्क समजलेला नाही कदाचित. तर त्यामुळे जे आहे विशालला खूप राग आला प्रभूचा आणि जे आहे प्रभूने ज्या पद्धतीने ते मडकं फेकलं ते खूप जोरात फेकलं आणि खूप जोरात आपटलं गेलं ते खाली. त्यानंतर विशाल जे आहे प्रभूला म्हणतो आता मी तुला प्रत्येक जे आहे समोरून नॉमिनेट करेल प्रत्येक टास्कमध्ये असं. त्यानंतर आपण बघितलं की एविक्शन टास्क आला. एविक्शन टास्कमध्ये 3-3च्या जोड्या सगळ्यांच्या बोलवल्या गेल्या. तर पहिल्या जोडीमध्ये जे लोक होते त्यामधून जे आहे राधाला डेंजर झोनमध्ये जे आहे तिच्यावर रेड लाईट आलं, बाकी दोघी ग्रीन झाले तर ते गेले. त्यानंतर परत 3 जण आले, त्यापैकी करणवर रेड लाईट आलं. त्यानंतर तिसरं जोडी आली, त्यामध्ये रुचितावर रेड लाईट आलं आणि बाकी 2 गेले. म्हणजे डेंजर झोनमध्ये आले राधा, करण आणि रुचिता. तर हे तर एविक्शन खूप अनफेअर वाटते. कारण करणला आता मला सांगा, करणनी जे चावीचं जे झालं होतं त्यांनी चावीचं जो हे केलं होतं, चावी मिस केली होती. तर त्यापैकी आणि तो बोलला होता की माझे फॅन्स आहेत मला वाचवतील. तर बिग बॉस तुम्ही कधीपर्यंत त्या करणच्या मागे लागणार, कधीपर्यंत? मागच्या हप्त्यात पण त्याला डेंजर झोनमध्ये ठेवलं, या हप्त्यात पण डेंजर झोनमध्ये ठेवलं. आणि जे आहे रिझल्ट आलं या तिघांमध्ये, ते लाईटचा राऊंड झाला आणि रिझल्ट आला की राधा जी आहे ती घरामधून एविक्ट होते आहे, घरातून बाहेर जाते आहे आणि करण आणि रुचिता सेफ आहे. तर म्हणजे हे खूप अनफेअर वाटलं मला. कारण जे आहे नॉमिनेशन जे झालेलं होतं एविक्शनसाठी ते तर चुकीच्या पद्धतीने झालं होतं, ते तुम्हाला मागे पण बोललो होतं. आणि त्यापैकी जे आहे कदाचित जर फेअर नॉमिनेशन झालं असतं तर राधाच्या जागेवर ओमकार होता
अजून बाकी बरेच लोक होते जे एविक्ट होण्यासारखे होते. राधा जी होती ती एंटरटेनिंग होती आणि सगळ्यांमध्ये म्हणजे ती असं चुकीचा गेम खेळत नव्हती, कपटी गेम खेळत नव्हती. पण मग आता जे झालं ते बिग बॉसने जे ठरवलं ते होणारच आहे. सगळे रडायला लागले. तन्वी रडते एका साईडला, सगळे रडताय आणि तन्वी रडते आणि प्रभूचं काहीतरी वेगळं चालू आहे. प्रभू तिच्याजवळ जाऊन तिचे केस असे बाजूला करतोय आणि प्रभू म्हणजे तुला काय बोलणार आता. ती तर एका दुसरी पोरगी राहिली असती तुझ्या कानाखाली दिली असती. पण मग तिचे केस वगैरे बाजूला करून प्रभू तिला म्हणतोय अगं नको रडू, डोकं दुखेल तुझं. आई शपथ, म्हणजे काय काय म्हणावं या प्रभूला, काय करावं याचं. तर असं सगळे रडतं आणि राधा जाते. राधा म्हणते की मला अजून राहायचं होतं थोडंसं पण मला शिकायला भेटलं इथून. तर 100% राधा तुला बेस्ट ऑफ लक. तर आपण 15व्या एपिसोडमध्ये एवढंच पाहिलं. आता बघू उद्यापासून काय होतं. नवीन हप्ता चालू होतोय. 16व्या एपिसोडमध्ये काय होतं. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.